नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी पावभाजी। मी इथं पावभाजी बनवण्याचं साहित्य घेतलेलं आहे। 2 टोमॅटो घेतले, तिथं मी 1 वाटी फ्लावर घेतली, 1 शिमला मिरची घेतली आणि 2 बटाटे घेतलेले आहेत, वाटाणा ग्रीन पीस घेतलेले आहेत आणि मोठा एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे। आपल्याला आता फ्लावर, बटाटे आणि वाटाणे कुकरमध्ये ह्या भाज्या त्याचा गाळ होईपर्यंत शिजून घ्यायच्यात। आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या होऊन द्यायच्यात। 5 ते 6 शिट्ट्या होऊन दिल्या का आपली ती भाजी जास्त शिजते, व्यवस्थित शिजते पहा। आणि आपल्याला त्यामध्ये शिजवण्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत। तिथं मी ते 2 टोमॅटो घेतले होते, त्याची ग्रेव्ही बनवून घेतली आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली। तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही न करता तुम्ही टोमॅटो बारीक चिरून पण घेऊ शकता। मी इथं मसाले घेतलेले आहेत, धना पावडर घेतलेला आहे 1 चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा आणि घरगुती मसाला 1 चमचा आणि आपल्याला पावभाजीचा मसाला घेतलेला आहे मी 1 चमचा फुल भरून 1 चमचा फुल भरतो याच्यामध्ये। ह्या पुडीमध्ये ही 5 रुपयाची पुडी आहे। आपल्याला ही सगळी पावभाजीमध्ये घालायची आहे। थोडासा मी कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि शिमला मिरची मी दाखवली होती ती चिरून घेतलेली आहे। पाहायत आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत आणि मी ते बटाट्याचे साल काढले नव्हते, आपण त्या बटाट्याचे साल काढून घेणार आहोत सर्व। तसं वेळ लागतो काढायला, असं शिजल्यावरती पटकन बटाट्याचे साल निघतात आणि आपल्याला ते मॅश करायचे आणि आपल्याला ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। आपल्याला याच्यामध्ये माझं मीडियमच पाणी राहिलेलं आहे, आपल्याला जास्त पाणी नाही राहिले पाहिजे, अशा हिशोबातच त्यात आपल्याला शिजायला पाणी घालायचं आहे। पहा मस्त असं घट्ट आपलं इथं भाज्याचं हे झालेलं आहे, पातळ नाही झालेलं पाहिजे, बारीक करून झालंय। इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घातले। आपल्याला तेल थोडं जास्त घालायचंय, आपल्या भाजीला तरी आली पाहिजे। आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली होती ती अगोदर घालायची त्यामध्ये आणि ती व्यवस्थित फ्राय करून देऊन आपल्याला त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे तर आणि जिरे घातल्याच्या नंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याने ना टेस्ट खूप छान येते भाजीला आणि वास पण येतो। आणि आपण जो कांदा चिरून घेतला होता, एकदम बारीक चिरून घ्यायचा आपल्याला कांदा, तो तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि तेलामध्ये परतून घेतला ना कांदा म्हणजे तो बारीक होतो तेलामध्ये परतून घेतल्यावर आणखीन। आणि आपल्याला मिडियम गॅस नाही ठेवायचा, फुल गॅसवरतीच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। पासा कुरकुरीत कांदा झाला पाहिजे आपला, कांद्याचा कलर पण चेंज झाला पाहिजे। आणि आपला कांदा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आपण 1 शिमला मिरची घेतली होती, ती शिमला मिरची पण आपण यामध्येच परतून घेणार आहोत। शिमला मिरची तुम्हाला यामध्ये परतून घ्यायची नसेल तर आपण ज्या भाज्या शिजून घेतल्या होत्या ना त्यामध्ये पण असे मोठमोठे काप करून तुम्ही त्यामध्ये पण शिजून घेऊ शकता शिमला मिरची आणि अशी चिरून पण घेऊन टाकू शकता, पण बारीक चिरायची अशी आणि तेलामध्ये जास्त वेळ परतून घ्यायची। पाहित आपला कांदा शिमला मिरची व्यवस्थित परतलेली आहे। आपण त्यानंतर त्यामध्ये आता मसाले घालून घेणार आहोत। मी अगोदर थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे सर्व मसाल्याची मी नावं तुम्हाला अगोदरच सांगितले होते, त्यामुळे मी सर्व एकदाच हे मसाले त्यामध्ये घालून घेणार आहे। आणि आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे, फुल गॅस नाही ठेवायचा। मीडियम गॅसवरती आपल्या भाज्या करपल्या जातात, जळल्या जातात आणि ठसका पण येतो, त्यामुळे आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे। आणि त्यामध्ये आता टोमॅटोची आपण ग्रेव्ही करून घेतली होती, ती ग्रेव्ही आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आणि ती ग्रेव्ही व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून आपल्याला परतून घ्यायची आहे। आपली ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आणि आपल्याला त्या मिडियमच गॅसवरती परतून घ्यायची। फुल गॅसवरती आपली खाली कढईला चिकटल्या जाते ग्रेव्ही। पाहितं ग्रेव्हीला तेल पण सुटायला लागलेलं आहे आणि असं ते सुटेपर्यंत ग्रेव्ही आपण परतून घेतली ना आपली भाजी पण छान होते। आणि तर मी पावभाजी मसाला अर्धा चमचा ग्रेव्हीमध्येच घालणार आहे। तेलामध्ये जर पावभाजी मसाला घातला ना टेस्ट आणखीन छान येते। आणि इथं ग्रेव्ही आपली व्यवस्थित तेल सोडलेलं आहे ग्रेव्हीने। आणि आता आपण ज्या भाज्या बारीक करून घेतल्या होत्या ना त्या भाज्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये थंड पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालायचं। मी अगोदरच इथं जेवढं लागणार आहे तेवढं गरम पाणी करून ठेवलं होतं। गरम पाण्याने आपल्या भाजीला उकळी पण फुटते आणि आपल्या भाजीला टेस्ट पण येते। थंड पाण्याने म्हणजे टेस्ट नाही येते एवढी। पहा मी इथं अगोदरच गरम पाणी करून घेतलं होतं। आणि आपल्याला जास्त पातळ नाही करायची पावभाजी, पातळ नसतेच, घटच असते। पहा मस्त अशी माझी इथं पावभाजी झालेली आहे आणि आपल्याला आता ही पावभाजी मीडियम गॅसवरती शिजून द्यायची।
आता आपण त्यामध्ये ना, मी अगोदरच भाज्या शिजायला थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता आपण परत थोडंसं त्यापुरतं चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि मीठ घातल्याच्या नंतर आपण बारीक चिरून घेतली होती कोथिंबीर, ती कोथिंबीर पण त्यामध्ये घालून घेणार आहोत. पहा आपल्या भाजीला तरी पण यायला लागलेलं आहे. गरम पाणी जर घातलं ना आपल्या भाजीला तरी पटकन येते, थंड पाण्याने तरी पटकन येत नाही. आपल्याला बराच वेळ भाजी शिजून द्यावा लागते. आणि आपल्याला कोथिंबीर थोडी जास्त घालायची त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली. पहा मस्त अशी तरी यायला लागलेली आहे भाजीला. आणि मी इथं ते मटर घेतलं होतं, आपल्याला ते वरून त्यामध्ये घालायचा 1 चमचा. त्याने पण भाजीला तरी येते आणि टेस्ट पण त्याने खूप छान लागते. तुम्ही ते अवश्य घाला नंतर. पहा मस्त अशी इथं भाजीला उकळी पण फुटलेली आहे आणि मस्त अशी माझी इथं पावभाजी पण तयार झालेली आहे. आणि आपण पावभाजी मसाला आपला अर्धा चमचा राहिला होता, आपण तो आता इथं वरून टाकून घेणार आहोत. वरून जर पावभाजी मसाला टाकला ना आणखीन जास्त म्हणजे भाजीला तरी येते व्यवस्थित. पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहा इथं आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि आपण ही पावासोबत पण खाऊ शकतो आणि चपातीसोबत पण खाऊ शकतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा अशी रेसिपी तुम्ही घरी बनवून पहा. खूप मस्त टेस्टेड लागते पावभाजी खायला. धन्यवाद.